पार पडली. त्या स्पर्धेमध्ये चिंचोटी युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी या संघाने बक्षीस फटकावलंय. म्हणजे दोन्ही संघ आपण पाहतोय बक्षीस फटकावणारे हे संघ आहेत. चला शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. पाटीलपाडा टीमला विनंती आहे कारण आपल्याला आणखीन एक मॅच खेळायचा आहे. हॅलो चेक. हॅलो. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला सामन्याला सुरुवात करा. चला दोन्ही संघाला विनंती आपण सामन्याला सुरुवात करायची आहे कारण घड्याला जर आपण बघितलं ना तर 5 वाजलेले आहेत आणि अंधाराचं साम्राज्य या मैदानावरती आपल्याला दिसतंय. सुरुवात झालेली आहे. तर आपण जर जर घाई केली तर आपल्याला आणखीन एक जास्तीत जास्त षटकांचा मॅच इथे खेळायला मिळू शकतो. कल्पेश पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू बॅकफूटवर जाऊन चेंडूला खेळून काढलाय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. कट शॉट बॅकफूट जाऊन कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका खेळला. कव्हर पॉइंट मध्ये हा फटका खेळला गेला होता. एक सिंगल धावलेली आहे. या सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. 3 ओव्हरचा आपण हा मॅच पाहतोय. ऑन साईटला फटका फसलाय. 2 शतरक्षक आलेत. करण आणि वैभव आले होता. करण याने खूप चांगला झेल पकडलाय. पहिला गडी बिग ब्लो मोठा हादरा फलंदाज बाद. बघा विकेट मिळालेला आहे. बिग ब्लो मोठा हादरा इथे दिला गेलाय. आपण या अगोदरचे 2 सामने जर बघितले तर कल्पेशने कुठेतरी तिसरे किंवा दुसरे षटक हाताळलं होतं. पहिल्या मॅच मध्ये तर 4थं षटक हाताळलं होतं. आणि या मॅच मध्ये का त्याला देखील माहिती आहे की महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि तो पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला हा चेंडू जर आपण बघितला तर खेळपट्टीच्या बाहेर पडलेला आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला असल्या कारणाने इथे पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. नो बॉल नो चेंडू. हा चेंडू आपण जर बघितला तर पंच पुन्हा एकदा दर्शवतात एक्स्ट्रा चेंडू आहे. एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. अभ्यंतर धाव ही धाव फलकावरती नो. त्यानंतर वाईट फ्री हिटची संधी अजूनही असेल. राकेश ठाकरे या फलंदाजाकडे. बघा ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळलाय. पूर्ण यष्टा कव्हर करून उभा होता राकेश ठाकरे. आणि बघा चेंडू देखील चांगल्या लेंथ वरती हाताळलाय कल्पेशाने. चांगली लाईन लेंथ. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. बघा नो चेंडू आला. त्यानंतर वाईट चेंडू आला. फ्रेडची संधी होती. राकेशाला संधीचं सोनं करता आलेला नाही आहे. मात्र एक धाव आलेली आहे. 3 षटकाचा हा सामना आहे.
धावा लागल्यात 4. चेंडू टाकून झाले 3. खोलवर डब्याचा चेंडू, चेंडूला कार्पेटिसाने खेळून काढलाय. लॉंगर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. लगेच फेकी केलेला आहे. चेंडूला लगेच फेकलाय, थ्रो केलाय शैलेश याने. शैलेश शेलार सध्या तरी आपण पाहतोय डीप मध्ये त्याला पेट्रोलिंगसाठी ठेवलेलं आहे, धावा रोखण्यासाठी. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलं गेलंय. डीप स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर एक लॉंग लेग देखील सजवला आहे. त्यानंतर मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर डीप कव्हर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. अपील अपील जोरदार अपील. बघा कट बिहाइंडची अपील होती. ही अपील जर तुम्ही समोरच्या पंचांकडे जर गेली असती तर नक्कीच पंच काहीतरी इंटरेस्टेड आपल्याला पाहायला मिळाले असते, कारण कट बिहाइंडची अपील ही समोरच्या पंचांकडे करायची असते. या अपीलमध्ये जर आपण जर बघितलं ना तर कुठेतरी उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी. बघा बॅटच्या अगदी जवळून चेंडू जरूर गेला होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. फुलटॉस चेंडू आहे, चांगल्या प्रकारे खेळून काढाय क्षेत्ररक्षक आहे, फेकी देखील झालाय. बघा लगेच थ्रो देखील झाला, मात्र एक धाव ही पळून पूर्ण झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. 6 धाबा या धाव फलकावरती लागल्यात. पुढच्या फेरीमध्ये आपण पाहतोय प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा चिंचोटीचा संघ क्वालिफाय झालेला आहे. आणि इकडं आपण पाहतोय तर पाटीलपाडा आणि लोहारपाडा दोन्ही संघ चिंचोटीचे आहेत. तिन्ही संघ चिंचोटीचे आहेत. ज्यांना बाय मिळाले तो देखील, चालू सामना असेल ते देखील, जे प्रेक्षक युट्यूबवरती जोडले असतील त्यांना माहिती नसेल त्यांच्या माहितीसाठी, खूप चांगली लढत या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी कल्पेशचं षटक आपण बघितलं, अख्खूर टप्प्याचा चेंडू होता, काय फटका केलाय, सरळ चेंडूला पाठवून दिलाय, लॉंग लेग बाउंड्री बाहेर, 6 धावन करता षटकार. थँक्यू. चला दुसरा चेंडू पाठवून द्या. चला जुना चेंडू असेल तर पाठवून द्या, कारण तिकडे आपले व्हॉलेंटियर्स चेंडू घेऊन येतील. मात्र आपण दुसरा चेंडू पाठवा. राकेश पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस कट केलाय. चेंडू पडल्यानंतर आपली दिशा बदलतोय. 1 बाउन्स हा चेंडू फील्ड केला गेला, तोपर्यंत एक सिंगल धाव ही आलेली आहे. या सिंगल धावणीशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. अवलेस आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू, रिव्ह्यूची ते मागणी केली जाते. कारण बाउन्सर साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच हा बाउन्सर चेक केला जाईल, कारण हा चेंडू जर डोक्यापेक्षा जास्त उंच, डोक्याच्या वरून जर गेला असेल तर नक्कीच वाईड दिला जाईल. मात्र थोडासा खालून असेल तर फेअर डिलिव्हरी देखील दिली जाईल. आपण पाहतोय की ज्या प्रकारे हा चेंडू येथे पडलेला आहे, खेळण्याचा प्रयत्न केलाय अंकुशाने. आणि हा चेंडू आपण पाहतोय चला तिसरे पंच सज्ज झालेत. बघा या चेंडूवरती नक्कीच काय घडलंय काय बिघडलंय, तर तिसरे पंच सज्ज झालेत आणि आमच्यापर्यंत त्यांनी डिसिजन पोहोचवलेला आहे.
आणि डिसिजन पेंडिंग आहे आपण पाहतोय. आपण पाहतोय यस अंपायर कॉल असेल. पहिला बॉम्बसर दिला जाईल. पहिला बॉम्बसर दिला जाईल. 1 बॉम्ब्स हा दिला जाईल. चेंडू जर बघितला तर अगदी डोक्याच्या अगदी वरून गेलाय. मात्र बॅट्समन जर बघितला थोडासा बँड झालेला आहे. बॅट्समन थोडासा खाली वाकलेला आहे आणि त्यानंतर चेंडू डोक्याच्या वरून गेलेला आहे. तेच पाहता आपण पाहतोय तिसऱ्या पंचांनी पहिला बॉम्बसर हा घोषित केलेला आहे. अगदी क्लोज कॉल होता आणि अगदी योग्य क्षणी हा रिव्ह्यू घेतला होता. बघा योग्य क्षणी हा रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू रिटर्न झालाय. पहिला बॉम्बसर इथे दिला गेला. त्यानंतर झेलची संधी होती. एक धाव आलेली आहे. धावफलक 14 या धावसंख्येवरती. राकेश आता स्ट्राईक वरती आलेला आहे. बघा सहज सोपा झेल होता त्या क्षेत्रामध्ये, मात्र झेल सुटला गेला. यावेळेस बघा खूप चांगला फटका आहे. शैलेश येतोय मात्र शैलेश चेंडू फील्ड करू शकत नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंगर बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावन करता षटकार. थँक्यू उडीजी. आपण पाहतोय हा चेंडू जर आपण बघितला ना तर थोडासा पुढे ठेवला होता, कारण जो बाउन्सरची जी लाईफ लाईन आहे ती इथे नाही आहे बॉलरकडे. तेच कारण चेंडूचा टप्पा जो होता थोडासा पुढे ठेवला आणि राकेश याने त्याचा फायदा देखील उचलला आहे. या षटकाने धावफलक 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती. 7 चेंडूमध्ये 15 बनवल्यात राकेश याने. अख्खूट टप्प्याचा चेंडू आहे. शॉर्ट अंपुलचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट अंपुल पॉवरफुल सक्सेसफुल अनदर बिग वन. षटकार. पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल है. थँक्यू. चला पाणी घेऊन जायचं लगेच. चला पाणी घेऊन जा. खेळाडूंसाठी सूचना आहे, ज्यावेळेस रिव्ह्यू घेतला जाईल त्यावेळेस मैदानामधून कोणी सांगणार नाही आहे की आपण तिकडे बघण्यासाठी जा, किंवा जो आपला 12वा खेळाडू आहे तो बघण्यासाठी येणार नाही, याची दक्षता घ्या. जर कोणी सांगितलं किंवा बघण्यासाठी जर आला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची पण नोंद घ्यायची आहे. कारण आपले जे ऑफिशियल आहेत ते ऑफिशियल निर्णय देतील आणि जो निर्णय आहे तोच देतील, लक्षात घ्या. आणि तो डिसिजन जो असेल तो तुम्हाला आपल्या ऑन स्क्रीनवरती दिसेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय, जोरकस मारण्याचा प्रयत्न. शरीराचा हा वेध घेणारा चेंडू होता. कदाचित बॅटचा हलकस एज देखील लागलं असावं. आपण पाहतो की बॅटला चेंडू ब्रश झाल्यानंतर ज्यावेळेस शरीरावरती लागतो ना त्यावेळेस भरपूर वेदना होत असतात. आणि पाहतोय बॅटचा हलकासा एज लागल्यानंतर अंकुश याच्या शरीरावरती हा चेंडू लागलेला आहे आणि त्याला वेदना देखील जाणवत आहेत. महत्वाची बाब आहे की राकेश हा स्ट्राईक वरती आलेला आहे, कारण राकेशने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्यात. मला आठवतंय पोमनची ती स्पर्धा युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघ अडचणीमध्ये सापडला होता. राकेश ठाकरे शेवटच्या क्षणापर्यंत थांबला, खेळपट्टीवरती थांबला आणि एक चांगला स्कोर त्याने धावफलकावरती लावला होता. आणि तीच भूमिका या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये देखील तो पार पाडतोय. खूप चांगली कामगिरी. सचिन दळवी हे शेवटचं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूमध्ये एक सिंगल धावली, त्यानंतर हा चेंडू वाईड आलेला आहे. आपण पाहतोय ज्या प्रकारे राकेश ठाकरे त्याचा स्टान्स पाहायला मिळतोय, पूर्ण एस्टॅक कव्हर करून उभा आहे. जो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोन मध्ये इथे फटका खेळण्याचा तो प्रयत्न करतोय.
मात्र हा चेंडू आपण बघितला पहिल्यांदा थोडासा खाली राहिला आणि बाहेरच्या दिशेने देखील वळण घेऊन गेलेला आहे. वाह क्या बात आहे. अनदर बिग वन. राकेश ठाकरेच्या बॅट मधून निघालाय ब्रँडेड स्ट्रोक षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. पंचांकडे चेंडू आहे बघा. पंचांकडे चेंडू आहे. काय फटका केलाय बघा. षटकार नंबर 47. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहतो पण बॉटम वर चेंडू लागलेला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 36 या धावसंख्येवरती 36 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेले आहेत 4. यावेळेस आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार ढोकलाय. 6 धावा. सचिन दळवी इथे महागडा ठरत असताना पार्टनरशिप आपण पाहतोय. 16 चेंडूमध्ये 41 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 35 धावांचं योगदान हे राकेश याचं पाहायला मिळतंय आणि अंकुश याचं फक्त 4 धावांचं. 12 चेंडूमध्ये 35 धावा बनवल्यात. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला आहे. खूप चांगला चेंडू हाताला गेला. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फेकी ना स्ट्राईक एंडकडे झालाय. तेच कारण दुसरी धाव इथे पळून पूर्ण केली गेली. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 44 या धावसंख्येवरती. 44 44 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 45 टू विन असेल. 18 चेंडू आणि विजयासाठी 45 रन्सचं टार्गेट. बघा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या मात्र त्यानंतर विध्वंसक केली. विध्वंसक रूप धारण केलं होतं. अकराल विक्राल रूप धारण केलं होतं. ते म्हणजे राकेश ठाकरे याने 45 धावा पूर्ण करायच्या आहेत. या 45 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत या इनिंग मध्ये जॉईन होत आहेत आमचे साथी समालोचक आणि आमचे गुरुवर्य सागर सर. हॅलो थँक्यू डीजे. तर इथे आपण पाहतोय एस.एच. एंटरप्राइजेस, त्यानंतर शरद जिभगली, भरत जिभगली आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन ज्या पुढाकाराने स्पर्धा आयोजित केली जाते. प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईनपाडा आई दुधाई चषक 2025चं हे आयोजन. आणि खूप खूप आभार मानतोय या ठिकाणी एस.एच. एंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून ग्राउंड या ठिकाणी लाभलेला आहे. त्यानंतर आभार मानतोय ते म्हणजेच मात्र क्रेन सर्व्हिस यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे. त्यानंतर आदरणीय सन्मान्य श्री विनोदजी गवळी आणि लक्ष्मणजी गवळी यांचा सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर सन्मान्य श्री ॲडव्होकेट दिनेशभाई म्हात्रे आणि प्रीती दिनेश म्हात्रे माजी नगरसेविका. त्यानंतर नूरभाई शेख यांच्या माध्यमातून या मैदानावरती लक्ष ठेवलं जातं. त्यांनी मैदान उपलब्ध करून दिलं. त्यानंतर श्री दयानंदजी वाघ आणि नवशी वाघ यांचे सुद्धा खूप खूप आभार. सन्मान्य श्री दिनेशजी जाबर आणि दीप्ती दिनेश जाबर यांचे सुद्धा खूप खूप आभार. प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईनपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये शाहिदभाई अन्सारी यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर जयंतजी म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर इब्बूभाई शेख त्यांचे सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि रत्नाकरजी सावंत यांचे सुद्धा खूप आभार या ठिकाणी आपण व्यक्त करूया. इंडेक्स सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. भावेशजी बाबर यांचे सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर जर पाहिलं PS प्रो स्पोर्ट्स कबड्डी त्याच धर्तीवरती आपण जर पाहिलं
तर प्रो स्पोर्ट्स चिंचोटी हे नाव या ठिकाणी दिलं, थोडंसं युनिक नाव आहे. आणि त्यांचा आजचा खेळ हा प्रोच आहे, थोडासा पुढेच आहे, अजून थोडा प्रो व्हायला लागेल. आज चांगला खेळ केलाय अजित घरत आणि त्यांच्या संघाने. पाहणं गरजेचं आहे, पाहूया काय घडतंय. तर टार्गेट जे आहे ते 45चं आहे. रुपेश बॉलिंग मार्क वरती, सामन्याला सुरुवात. कल्पेश आणि मंगेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न हवेमध्ये, चेंडू चेंडू खाली, शतरक्षकाने हा झेल सोडलाय. पहिल्या चेंडू वरती हा झेल जो सोडलाय तो किती महाग पडेल हे सांगू शकत नाही. रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाला होता, मात्र हवा तेवढा यशस्वी झाला नव्हता. यानंतर एक मॅच अजून सुद्धा बाकी आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य टिपली जातात, 2 कॅमेऱ्याच्या अँगलनं आपल्यापर्यंत ही दृश्य नक्कीच आम्ही पोहोचवतोय. पुन्हा एकदा रुपेश, लॉर फुल टॉस, मंगेशच्या बॅटमध्ये निघालेला हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी. थोडासा नक्कीच वेळ आपल्याकडं. चला नवीन द्या, चेंडू नवीन द्या, कारण की पहिलं षटक सुरू आहे. आलेला आहे मॅच बॉल आलेला आहे, लक्षात घ्या. दरम्यान सुरुवात चांगली झाली मंगेशच्या बॅटमधनं आणि मंगेश या वर्षामध्ये चांगलं टच मध्ये दिसतोय. शेलार ग्राउंडवरती मला वाटतं 50 धावा मारल्या होत्या. करंट रन रेट आहे ते 45चं आणि इथे आपण पाहतो 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. रुपेश बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय पुन्हा एकदा. धावसंख्या आहे ती 5, 16 चेंडू आणि 40 धावांची गरज. शॉर्ट पिच बॉल, या ठिकाणी शॉर्ट पिच बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय. चेंडू जातो डीप स्कोर ग्रेजनच्या बाजूनं, 6 धावा घेण्यासाठी 6 धावा षटकार. पिवला 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 रान भेंडायो फुलला, कवला कवला फुल त्याचा कोना या तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम नी तोडला, कवला कवला फुल तिने केसात मालला. पिवला पिवला फुल त्या मी ह्यानच तोडला, कवला कवला फुल माझे केसात मी मालला. आपण रिप्लेच्या माध्यमातून जर पाहिलं तर भरपूर अखोड टप्प्याचा चेंडू होता, त्याला खेचलं गेलं, पुल केलं गेलं आणि पुल हा पॉवरफुल ठरला गेला. 6 धावांसाठी जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या होते ती म्हणजे 11. या षटकांशी 11 धावा धावपलकावरती लागल्या, 3 चेंडू टाकून झाल्यात. अजून सुद्धा आपण जर पाहिलं 15 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. सामना जागेवरती आलाय बघा. अजून एक मोठा फटका, प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन. चिंचोटी संघाच्या या खेळाडूने समा बांधलेला आहे. काय जबरदस्त सुरुवात केली मंगेश याने. जर म्हटलं होतं की शेलार मैदानावरती त्याने 50 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा विक्रम त्या ठिकाणी केला होता. आता असं वाटत होतं 18 चेंडू मध्ये जो टार्गेट होता 45चा तो थोडासा आखूड वाटायला लागला. 14 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. तब्बल 4 चेंडू मध्ये 17 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय. भिजलेला आहे चेंडू, तो इकडे फेका आणि नवीन चेंडूने मॅच सुरू करा. रुपेश याच्यावरती आक्रमण चढवलं आहे. रुपेश याने मंगेश याने. रुपेश हा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन होतं, थोडासा ऑफसाईडच्या दिशेनं जंटल पुश करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची बाहेरील कडा घेऊन जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत
एक धाव नक्कीच मिळाली आणि धाव फलक पुढे सरकला तो म्हणजे 18 या धावत संख्येवरती. 13 चेंडू 27 धावांची गरज. सामना बघा एकदम खुललेला आहे, ऑन झालाय आणि त्यामध्ये आपण पाहू शकता इथे मात्र कल्पेश आणि मंगेश ही जोडी कारणीभूत आहे. युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघाला नक्कीच प्रेशराईज करत असताना ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. बघा चांगला फटका नव्हता, मंगेशाने थांबवलं. षटक समाप्त झालाय आणि आपण पाहू शकता धावसंख्या झाली ती 18. अजून सुद्धा 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. जरा त्वरित हालचाल करा युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघाला विनंती असेल. यानंतर एक मॅच अजून सुद्धा बाकी आहे. रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच. त्या सामन्यानं थोडंसं नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. कंपॅरिझन आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या पहिली इनिंग मध्ये युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघाच्या. तिथे आता 18 धावा आहेत. म्हणजे हा आलेख दर्शवला जातोय. तो आलेख सुद्धा थोडासा वर जात असताना एक धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. राकेश ठाकरे बॉलिंग मार्कवर, ज्याने की अतिशय चांगली फलंदाजी केली होती. त्याच्या समोर आलाय कल्पेश सापटे. आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 11 चेंडू मध्ये 26 धावांची गरज असेल. 11 चेंडू 26 धावा. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय मात्र फलंदाजी त्यापेक्षा चांगली. क्या बात आहे. गॅप मध्ये चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षकाच्या बाजूला चेंडू धावतोय आणि इथे मात्र 2 धावांपेक्षा जास्त धावा घेतील असं वाटत नाहीये कारण ते चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावफलक थोडासा पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 21 वरती. 24 धावांची गरज अजून सुद्धा आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते 10. 10 चेंडू 24 धावा. मॅच अजून सुद्धा जेवढा ऑन व्हायला होता तेवढा ऑन झालेला नाही. 60% संधी निर्माण झाली ती म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आता 40% मी नक्कीच देईन. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काय मिळेल का तर नाही असं उत्तर येत आहे. धावफलक पुढे सरकला गेला 23. 10 चेंडू 22 धावांची गरज. कुठला संघ जिंकेल अजून सुद्धा आपण सांगू शकत नाही मात्र थोडासा चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. 9 चेंडू 22 धावांची गरज. विनंती करते थोडस या षटकानंतर पाणी पाठवा या 3 चेंडू नंतर. मंगेश आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांनो हा सेकंड लास्ट मॅच आहे या आजच्या दिवसाचा. यानंतर अजून सुद्धा एक मॅच आहे. अपील झाली होती मात्र आपण जर पाहिलं तर तेवढा जो कॉन्फिडन्स हवा होता गोलंदाजांनी यष्टीरक्षकाच्या मध्ये कॉर्डिनेशन हवं होतं, कॉर्डिनेशन झालं नव्हतं. 8 चेंडू 22 धावांची गरज. मॅच पुन्हा एकदा फसल्यासारखं वाटू लागलेले आहे. पाहणं गरजेचं आता मात्र काय घडेल येणाऱ्या या 8 चेंडू मध्ये. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला मात्र क्षेत्ररक्षकाला संधी मिळेल का तर नाही असं उत्तर येत आहे. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धाकले तुझं पैसे माझं पैसे धाकले चल जाऊ ग बियर पिया. तुझं पैसा माझं पैसा भाऊ नाही जमरा बियर पिया. काय कसाले काय झालं. थँक्यू डीजे. इथे मात्र थोडंसं नक्कीच पोटात दुखायला लागलं असेल ते म्हणजेच युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी संघाच्या प्रेक्षकांच्या. कारण रंग बदललाय सामन्याने. 7 चेंडू 16 धावा. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लेट खेळला होता. चेंडूला 1 धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षकला चेंडूला उचलेल फेकेल मात्र सुंदर रनबिंद विकेटचा प्रत्यय आलाय. काय जबरदस्त रनिंग. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या आहे ते म्हणजेच 31. याचा अर्थ 14 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू हे शिल्लक आहेत.
तुला पाहून पडली माझी विकेट विकेट माझ्या हारी खेळायचे क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट थँक्यू. चला लगेच चला मैदानाच्या आतमध्ये जे घडतंय ते आपण पाहिलंय आणि आता 6 चेंडू 14 धावा डिफेंड करायच्या. जर जिंकायचं असेल युनिटी स्पोर्ट्स संघाला कुठला गोलंदाज या ठिकाणी मॅजिशियन ठरेल येणाऱ्या मला वाटते गोलंदाजी मार्कवरती कोणाला आहे तर संदेश दांडेकर यांना आमंत्रित केलंय आणि संदेश यांना आमंत्रित केल्याच्या नंतर आपण पाहू शकता की ते त्यांच्यासाठी 6 चेंडूमध्ये 14 धावा डिफेंड करण्याचं एक चॅलेंज असणार आहे. ते चॅलेंज त्याने स्वीकारलं आहे आणि गोलंदाजीला आलाय. थोडंसं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणावं लागेल. स्वतःला आत्मविश्वासानं भरगच्च करावं लागेल. दरम्यान 6 चेंडू 14 धावांची गरज. सेकंड लास्ट मॅच म्हणजे यानंतर अजून सुद्धा एक मॅच बाकी आहे. आपण पाहू शकतो काय घडणार आहे. टेन्शन सगळीकडे आहे. गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा संघामध्ये सुद्धा टेन्शन आहे आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी संघामध्ये सुद्धा टेन्शन आहे. मात्र संघ जिंकणार आहे तो चिंचोटीचा. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका प्रेक्षकांनो. इथे चांगल्या क्रिकेटचा विजय होणार आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी येईल चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते. एका धावावरती समाधान धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 32 या धावसंख्येवरती 13 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते 5 चेंडू 13 धावा. करंट रन रेट आहे 14चं. रेकॉर्ड रन रेट आहे 15चं. संदेश ओ हो एका कसलेल्या फलंदाजाला तुम्ही शॉर्ट पिच चेंडू दिला तर तो मात्र षटकार घेणार एवढं मात्र नक्की. तुला काय वाटायचं मला नाही कळत. आय नो की तू इन्स्टाला फेमस बॉयफ्रेंड गोरा तुझा जस्ट लाइक अ शीमस बेस्ट फ्रेंड बोलायची त्याला तो आज तुझा बॉयफ्रेंड गजब रिलेशन है बाबू तेरे बिना मर जाऊंगी कुछ प्यार में कर जाऊंगी इतना तेरा प्यार था मुझसे तो आज क्यों तेरा है बदला नजरिया मेरी जमिया क्या रह गए मेरे. थँक्यू डीजे. कदाचित या ठिकाणी आमच्या डीजेच्या माध्यमातून तुम्हाला हे छमया गाणे ऐकायला मिळालं असेल. मात्र सर्व वाट खेळाडूंची याच गोष्टीनं लावल्या. सध्या चहल सुद्धा टार्गेटवरती आहे. यजवेंद्र चहलचे आपण न्यूज ऐकली असेल. असो त्या वरच्या गोष्टी आहेत. मात्र 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. इथे आता मात्र गोलंदाज घात करतोय की मग आपल्या संघाचा घात करून घेतोय की मग फलंदाज आपण स्वतः या ठिकाणी आतापर्यंत जो सामना आणलाय तो विजयाच्या तडीस लावतोय की मग मागे पडतोय. ओहो आलाय मोठा फटका आलाय आणि तो सुद्धा एक आकर्षक आक्रमक फटका षटकार. थँक्यू. प्रेशर आता आहे. मी म्हणतो प्रेशर आता आहे. जेव्हा 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज होती तेव्हा प्रेशर नव्हता. आता प्रेशर आहे. 3 चेंडूमध्ये 1 धाव हवी आहे आणि इकडनं भरपूर जण मॅच सोडलेली आहे आणि भरपूर अशा घटना झालेल्या आहेत. एका चेंडूमध्ये 8 धावा झाल्यात मात्र 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा झालेली नाही आहे. क्रिकेट ह्याला म्हटलं जातं. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर इथे मात्र बघा शेजारी वाढू लागलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये एक मॅच जर आपण पाहिला तर 2 कोहली आणि चिंचोटी या संघांमध्ये झाला होता. तिथे मॅच सोडला होता कॅचनं. इथे सुद्धा आपण पाहू शकतो 3 चेंडूमध्ये फक्त एका धावेची गरज आहे. हो शतरक्षण थोडंसं चुकीचं होतं आणि फुल टॉस डिलिव्हरी टाकली होती. ते आपण जर पाहिलं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि हा संघ जिंकलाय तो म्हणजेच आई गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा संघ. खूप खूप अभिनंदन. चला टॉससाठी या लगेच. कर्णधाराने टॉससाठी यायचं. बाकीच्यांनी हात मिळवायला जा.
मॅन ऑफ द मॅच कल्पेश. कल्पेश या लगेच या, मॅन ऑफ द मॅच घेऊन जा आणि टॉस साठी सुद्धा या. आदरणीय सन्मान्य गंगाधर दादांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हा मॅन ऑफ द मॅच प्रीत. प्रीत तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जातोय. हात मिळवा. आणि हे जे मॅन ऑफ द मॅच आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय सन्मान्य वंदना घरत यांच्या माध्यमातून आलेले आहेत. तर चला यानंतर आपण टॉस करणार आहोत. मी गंगाधर दादांना विनंती करेन की आपण या ठिकाणी थांबावं आणि आपण या मॅचचा लगेच टॉस करावा. छापा आणि काठ या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत. 3 ओव्हर